काल भांडूपमध्ये जे घडलं ना, कोकण नगरला बसचा अपघात झाला, हे काय नवीन नाही राहिलं. आता आपण शॉक नाही झालो पाहिजे हे सगळं बघून किंवा ऐकून. डिसेंबर 2024 कुर्ला 9 लोक मेली, 49 लोक जखमी. भांडूप स्टेशन डिसेंबर 2025 4 लोक मेली, 9 लोक जखमी. दादर प्लाझा गेल्या महिन्यात म्हणजे जून 2026 मध्ये 1 जण मेलं आणि 6 लोक जखमी. काल भांडूपमध्ये परत कोण मेलं नाही. गुड न्यूज, गव्हर्नमेंटचे 5 लाख रुपये वाचले. आता हे का होत आहे, ह्याचं मुख्य कारण आहे प्रायव्हेटायझेशन. प्रायव्हेटायझेशन म्हणजे गव्हर्नमेंटने आता पूर्णपणे हात उचललेला आहे. गव्हर्नमेंटने आता जे बसेस आहेत ते गव्हर्नमेंटच्या नाही आहेत. लक्षात करून घ्या. हे जे बसेस आपण बघतोय त्यावर तुम्ही बघा, ओलेक्ट्रा किंवा ईव्ही ट्रान्स या बसेस एका हैदराबादच्या कंपनीच्या आहेत. फक्त बस नव्हे तर जे ड्रायव्हर पण असतात ते पण कॉन्ट्रॅक्ट वरती आहेत. म्हणजे बीएसटीने बस प्लस ड्रायव्हर हे कॉन्ट्रॅक्ट वरती घेतलेले आहेत. म्हणजे फक्त बस आणि ड्रायव्हर सोडली तर जो कंडक्टर असतो, जो आपल्याकडून पैसे घेतो, फक्त हाच बीएसटीच्या पेरोल वरती आहे. म्हणजे हाच फक्त एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे बसमध्ये. आणि आता तुम्ही किती पण बोंबा मारा, किती पण ओरडा, काही होणार नाही आहे. जे लोक प्रायव्हेटायझेशनला एकदम सपोर्ट करतात ना, त्यांच्यासाठी हा मेसेज खास आहे की तुमच्या घरातलं जेव्हा पण अशा प्रायव्हेटायझेशनमुळे कोणाचा मृत्यू होईल तेव्हा तुम्हाला कळेल काय की आपण प्रायव्हेटायझेशनला सपोर्ट करतो. पण प्रायव्हेटायझेशनमध्ये ना तुम्ही प्रायव्हेट कंपनीला क्वेश्चन्स नाही विचारू शकत. हे चेंज नाही होणार आहे. कारण बेस्ट बोलणार की आम्ही प्रयत्न करतो, आम्ही हे वाले स्टेप्स आणू, असा इनिशिएटिव्ह घेऊ, हे सगळे बदल घडवू. पण हे सगळं होणार नाही, कारण बेस्टच्या ह्याच्यात काही आहेच नाही. बेस्ट काय करते, बेस्टने कोणातरी प्रायव्हेट म्हणून कॉन्ट्रॅक्टवरती हायर केलेलं आहे आणि हे लोक ओव्हरऑल मॅनेजमेंट बघत आहे. तर तुम्ही कोणाला प्रश्न विचारणार? बेस्टला विचारून फायदा नाही, कारण बेस्टच्या ह्याच्यात बस नाहीये, बेस्टच्या हातामध्ये ड्रायव्हर नाहीये. मग आपण प्रश्न कोणाला विचारायचा? आता प्रायव्हेट बोललं म्हणजे अकाउंटेबिलिटी झिरो. आपण प्रश्न नाही विचारू शकत. आणि जर अकाउंटेबिलिटी नसेल तर मग ट्रेनिंग कसली असेल तुम्हाला माहित पडतं. ट्रेनिंग काय असते, जिथपर्यंत मी रिसर्च केलाय, मला जी इन्फॉर्मेशन भेटली आहे की मॅक्झिमम 1 हफ्ता हे लोक जे ड्रायव्हर्स आहेत, जे कॉन्ट्रॅक्ट ड्रायव्हर्स आहेत, त्यांना ट्रेनिंग देतात ईव्ही बसची. 1 हफ्त्यामध्ये ईव्ही बस शिकणं खूप कठीण आहे. हे ड्रायव्हर्सने स्वतःने एक्सेप्ट केलं आहे. पण कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. त्यांना काय फरक पडतो यार, तुमचा प्राण जातोय, तुमचा जीव जातोय. आपल्याला प्रश्न पडतो की बीएसटीने प्रायव्हेट का केलं, का स्वतःच्या बसेस घेतल्या नाहीत, का यांचे स्वतःचे ड्रायव्हर नाही आहेत. तर खूप वर्षांपूर्वी काय झालं की बीएसटी बोलली आमच्याकडे फिस्कल डेफिसिट आहे, म्हणजे आमच्याकडे पैसा नाही आहे तेवढा पुरेसा. पहिली गोष्ट, बसेस खरेदी करायला, नवीन बसेस खरेदी करायला पैसा नाही आहे. दुसरा, प्रायव्हेटायझेशनने काय होतं, गव्हर्नमेंट आहे ना अंग ओढून घेते, हात ओढून घेते की बाबा आम्ही पेन्शन नाही देऊ शकत, आता पैसा नाही आहे गव्हर्नमेंटकडे, मेडिक्लेम फॅसिलिटी देऊ नाही शकत. मग तेव्हा काय करतात, तेव्हा गव्हर्नमेंट काय करते, प्रायव्हेट करते सगळ्या गोष्टींना. म्हणजे पेन्शन द्यावं नाही लागत, मेडिक्लेम द्यावं नाही लागत आणि खूप साऱ्या फॅसिलिटीज ज्या असतात गव्हर्नमेंटच्या त्या एम्प्लॉईजला द्याव्या नाही लागत. पण माझा प्रश्न हा आहे की तिकीट तर तुम्ही घेताय, तिकीटचे पैसे तर घेताय, तिकीटचे पैसे कमी नाही झाले आहेत. मग तुम्ही बोलता की पेन्शन द्यायला पैसा नाही आहे, मेडिक्लेम द्यायला पैसा नाही आहे एम्प्लॉईजला, आमच्या कर्मचाऱ्यांना. म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे प्रायव्हेट फर्मला द्यायला, कॉन्ट्रॅक्ट करून त्यांना तुम्ही पैसा द्यायला पाहिजे तितका, पण तोच पैसा तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजसाठी खर्च नाही करत. असं कसं होऊ शकतं? चला आता फक्त आपण भांडूपबद्दल बोलूया, जे काल घडलं त्याबद्दल. मी जवळपास राहतो इथे भांडूपमध्ये, तो रस्ता माझा येण्या जाण्याचा आहे. मला वाटतं खूप चुकीचा निर्णय होता तिकडच्या नगरसेविका ज्या आहेत ज्योती राजभोग यांचा, की त्यांनी तो एवढा छोटा रस्ता आहे, तिथे एवढी मोठी बस कशी टर्न घेणार, ह्यांनी तो विचार केला पाहिजे होता. पण काय आजकाल नगरसेवकांचं काय आहे, छोटा स्पीड ब्रेकर जरी बांधला तरी यांना मोठेपणा पाहिजे असतो. मग हे लोक काही करतात आहे, काम बोललं की यांना वाटतं आम्ही काही केलं की ते काम होतं. आता तिथे नव्हतं केलं पाहिजे. आता हे ज्या नगरसेविका आहेत त्यांनी अजून चुकीचा निर्णय घेतला आहे. तिथे पण एकदा अपघात होणार आहे. गाढव नाक्याला जाणारी जो टर्न आहे तिथे ह्या लोकांनी रस्ता बंद करून ठेवलाय. काम चालू होतं म्हणून रस्ता बंद केलेला, पण मग रस्ता कुठून काढला नवीन, तर तो कोकण नगरच्या बाजूला, हिपनिकेतनच्या बिल्डिंगच्या बाजूला छोटा रस्ता आहे, तिथून मोठमोठ्या बसेस जात आहेत. तिथे एक रस्ता खालीवर आहे, कधी तर तिथे पण अपघात होणार आहे. तर मला वाटतं मॅनेजमेंट बरोबर नाही आहे. फक्त त्याच नगरसेविकांचं नाही किंवा तिकडच्या नगरसेवकाचं नाही, तर आता काय झालं ना, खूप कॅज्युअली घ्यायला लागलेत लोकांना माहिती आहे की आम्हाला मत देणार आहेत लोक. आणि आपली पण चुकी आहे ना, आपण कुकर घेतो, साड्या घेतो, पाऊस आला की छत्र्या घेतो यांच्याकडून, इलेक्शनला 500 रुपये घेतो. मग आपण अजून काय एक्सपेक्ट करूच नाही शकत, अजून कसली अपेक्षा आपण ठेवलीच नाही पाहिजे.
कारण आपण स्वतःला विकलेलं आहे या लोकांना, आणि जर तुम्ही स्वतःला विकलेलं, तुम्ही कोणाचे दास झालेले आहात, तर मग तुमच्याकडे फ्रीडम कसला आहे हो? आणि काल जेव्हा हा अपघात झाला त्यानंतर ऑब्व्हियसली दोन्ही साईडचे नगरसेवक आलेले थोडी ऍक्टिंग करायला, सहानुभूती दाखवायला की त्यांना खूप पडली आहे जनतेची. पण मी जेन्युइनली सांगतोय ना, जनतेची काही पडलेली नाही आहे. काही झाल्यानंतर हे लोक येतात, हे लोक नगरसेवक आहेत, तर हे लोक महानगरपालिकेमध्ये हा आवाज का नाही उचलत आहेत की तुम्ही प्रायव्हेटायझेशन बंद करा. गव्हर्नमेंटनेच हँडल केलं पाहिजे का? अकाउंटेबिलिटी गव्हर्नमेंटकडेच असली पाहिजे आमच्या जीवाची, बसेसची. ड्रायव्हर्स जे आहेत त्यांचा पण तुम्ही नुकसान करताय ना. तुम्ही त्यांना, ते लोक एवढं बस चालवणार एवढ्या वर्ष, तुम्ही त्यांना पेन्शन देण्यापासून मागे हटताय, तुम्ही त्यांना मेडिकल देण्यापासून मागे हटताय. ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण आपण त्यांना पाठवलं आहे ना बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये. मग ह्यांनी हे प्रश्न पण उचलले पाहिजे ना तिथे, की लोक फक्त येऊन ऍक्टिंग करणार. पाऊस आला की पावसामध्ये नगरसेवक येतात, रेनकोट घालून ऍक्टिंग करतात की मी फिरतोय करून. अरे किती ऍक्टिंग करणार तुम्ही लोक? पण काय शेवटी हे लोक किती पण ऍक्टिंग करतात आपल्याला हे कळत नाही. आणि आपण शेवटी आहे ना 500 रुपये साडी, बिर्याणी, कुकर, मिक्सर, छत्री, या सगळ्या गोष्टींसाठी ना आपण आपल्याला विकून टाकतो. आणि अजून काय आपण अपेक्षा ठेवू शकतो? चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल, माझे पॉईंट्स आवडले असतील, माझं मत आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.